टोमॅटोची काढणी तर झाली, पण खरी मेहनत आत्ता सुरू झाली. आमच्या टोमॅटोच्या शेतात आज काय काम चाललंय ते तुम्हाला पण दाखवते, चला. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत आमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये. आणि हा बघा टोमॅटोचा प्लॉट एकदम छोटा आहे. तुम्ही बघू शकता ही टोमॅटोची झाडं संपूर्ण वाळून गेलेली आहेत आणि पावसामुळं गवत पण आलेलं आहे. हे गवत काढण्यासाठी आणि वाळलेली झाडं काढण्यासाठी आम्ही मजूर लावलेले आहेत. अर्ध्या भागात आहे ना गवत जास्त आलं आहे आणि ह्या अर्ध्या भागात अजिबात गवत नाही, फक्त वाळलेली झाडं आहेत. ही वाळलेली झाडं करायला एवढा काही टाईम लागणार नाही, म्हणून इकडूनच सुरुवात केली. ज्या भागाला जास्त गवत आहे इकडूनच सुरुवात केली. त्या बघा आजी कोयत्यानं गवत काढत आहेत. हे पूर्ण रान सगळं गवत काढून झाल्यानंतर एकदम स्वच्छ चकाचक दिसणार आहे. चला तुम्हाला मी मक्याचं शेत पण दाखवते. ही मका आम्ही 15 दिवसापूर्वी पेरलेली होती आणि आता पूर्ण रानात ही मका उगवून आलेली आहे आणि पूर्ण हिरवंगार रान झालं आहे. इथं ना एक घाणेरीची झाडं आहेत ती तुम्हाला दाखवते, चला. आणि या घाणेरीच्या झाडाला एवढी गच्च पिंक कलरची फुलं आलेत ना आणि एवढं भारी दिसतंय ना, मग म्हटलं चला शूट करून तुम्हाला पण दाखवूया. किती छान दिसतंय ना, एकदम पिंक कलरची एकदम दाट फुलं आलेली आहेत, त्यामुळे एकदम सुंदर दिसतंय. अजून एक गंमत दाखवते तुम्हाला. हे लाजाळूचं झाड आहे आणि ह्याच्या पानांना स्पर्श केला की एकदम ती मिटतात. तुमच्याकडे ह्या झाडाला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. आम्ही तर याला लाजाळूचं झाड म्हणतो. इथं बघा हे आमचं मांजर पण आलेलं होतं, त्याच्याबरोबर त्याला थोडा वेळ खेळली. मी पुढे जायला तसं ते मागणं येत होतं. पुढे गेल्यावर काय झालं, मला चवळ्याचा वेल दिसला आणि ह्याला चवळ्याच्या वेलाला भरपूर शेंगा आल्या होत्या. काय पहिल्यांदा आलेल्या शेंगा वाळून गेलेल्या. मग म्हटलं हिरव्या ज्या शेंगा आहेत त्या तोडून घ्यावा. ह्याच्यावर मुंगळं चढलेलं होतं, मग ते मुंगळं झटकलं आणि शेंगा तोडायला घेतल्या. फटाफट शेंगा तोडून घेतल्या आणि बघा एवढ्या शेंगा भेटल्या मला. त्यानंतर म्हटलं चला स्वच्छ केलेलं रान तुम्हाला दाखवूया. हे बघा किती स्वच्छ दिसतंय. ही ढीग काढल्यानंतर अजून स्वच्छ दिसणार आहे. आता हे पूर्णपणे स्वच्छ झालंय, तर पूर्ण झाले. आता घरी जाते आणि मस्त फ्रेश होऊन अभ्यासाला बसते. लॅपटॉप ओपन करताच बघा ही मांजरं कशी खेळायला लागल्यात लॅपटॉप बरोबर. आणि मला तर वाटतं हे बंदच करणार, त्यांना वाटतं मी अभ्यासच करू नये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.